आज आपण फुग्याची बाही शिकणार आहोत. त्यासाठी कापड जे आहे ते जेवढी तुमच्याकडे रुंदी असेल तेवढं कापड घ्या. त्या कपड्याला अशा पद्धतीने मधून घडी घाला. आता बाहीची उंची घ्यायची आहे, तर बाहीची उंची ते 6 इंच आहे. ही बाही जी आहे ती 32 इंचापर्यंत पुरणारी आहे. तर बाहीचा उतार जो घेतलेला आहे तो 3 इंच घेतलेला आहे. त्यानंतर पहा, इथून आकार देण्यासाठी याचा मध्य करायचा आहे. जितका कापड असेल त्याचा मध्य करा. मध्यापासून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. त्यानंतर इथे एक नॉच मारायचा आहे. 2 इंच अंतर सोडून इथे एक नॉच मारायचा आहे. खालच्या साईडला सुद्धा एक नॉच मारायचा आहे, जेणेकरून आपल्याला तेवढ्या भागातच फुगा टाकायचा आहे. तर आपण आता जितका नॉच मारलेला आहे तिथून आपण चुन्या घ्यायला सुरुवात करायची आहे. चुन्या घेत असताना पहा, मी सरळ चुन्या घेत आहे, म्हणजेच आपल्याकडे तोंड करून चुन्या घेत आहे. एक चुनी अगदी व्यवस्थित त्याला फोल्ड पडेल अशा पद्धतीने चुन्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. आता जिथे नॉच मारलाय तिथपर्यंत येऊन थांबायचं आहे. त्यानंतर जे उरलेलं कापड आहे ते पहा, जिथे नॉच आपला आहे तिथून सुरुवात करायचं आहे व उलट साईड म्हणजेच तिकडे तोंड न करता इकडच्या साईडला आपल्या साईडला चुन्या मारून घ्यायच्या आहेत. कारण कापड मी फिरवून घेतलेलं आहे. दोन्ही जर चुन्या तुम्हाला एक समान हव्या असल्या तर तुम्ही एक समान मारू शकता. तर त्यासाठी कापड थोडंसं जास्त लागतं, म्हणजे आपल्याला कापड अगदी व्यवस्थित पुरतं. ते सुद्धा मी उद्या म्हणजे पुढच्या भागामध्ये शिकवीन की दोन्ही साईडला चुन्या कशा घेऊन आपण मारायचं असतं ते. तर पहा, आता दोन्ही साईडला चुन्या जितका नॉच मारलेला आहे, म्हणजेच आपण जिथे खूण करून घेतली होती तिथेपर्यंत फुगा जो आहे तो तयार केलेला आहे. तर फुगा प्लेट्स पाहू शकता, किती सुंदर प्लेट्स इथे तयार झाले. आता आपण 2 इंचाची इथे मी पट्टी घेत आहे, कारण खालच्या साईडला बॉर्डर जी आहे ती मारायची आहे. तर ती बॉर्डर मारण्यासाठी मी इथे पट्टी घेत आहे. पहा, ही पट्टी जी आहे ती एका साईडला काट आहे व एका साईडला आपण प्लेन ठेवणार आहोत. म्हणजे जो काटाचा साईड आहे तो आतल्या बाजूला टाकायचा आहे. आता इथे 2 इंचाची पट्टी आहे. मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते. पाहू शकता इथे 2 इंच आहे. एका साईडला काट आहे. आता इथे डायरेक्ट फोल्ड घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो खालीवर झालेला आकार असतो, भरपूर वेळा ज्यावेळेला फुगा मारत असतो, फुगाचं जी भाई तयार करणार असतो त्यावेळेला जे आहे ते अशा पद्धतीने एका साईडला जास्त होतं व एका साईडला कमी, अशा पद्धतीने तिरका आकार मध्येच फुगल्यासारखा आकार वाटत असतो. तर त्यासाठी अशा पद्धतीने भाई जी आहे ती जोडायची आहे. वरून डायरेक्ट आपण एका रेषेत सरळ टीप मारायची आहे, म्हणजे तुमचा आकार सुद्धा अगदी व्यवस्थित येईल, खाली वर होणार नाही. आता जो पार्ट आहे, जो आपला एका साईडला कापड आहे म्हणजेच काट आहे, तो फोल्ड करायचा आहे. इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, म्हणजे त्याचा आपल्याला जो काट आहे तो व्यवस्थित येईल. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे, त्यामुळे फोल्ड जो आहे तो व्यवस्थित होत नाही. तर एक्स्ट्रा जर कापड असेल तर पूर्ण आतलं कट करायचं आहे व जितकी तुम्हाला पट्टी तयार हवी आहे तितकी पट्टी घेऊन टीप मारायची आहे. तर ही बाही पाहू शकता, किती सुंदर व फिनिशिंगची दिसत आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला शिकवलेली आहे. तुम्हाला सुद्धा ब्लाऊजला बाही फुग्याची करायची कस्टमरला हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट टाका व फुग्याची बाही तयार करा. पाहू शकता किती सुंदर बाही तयार झालेली आहे. 32 इंचला अगदी परफेक्ट ही बाही बसते. तर हे ब्लाऊज जे आहे ते 32 इंच साईजचं आहे. तर मी इथे तुम्हाला एक टिप सुद्धा मारून दाखवते की किती सुंदर पद्धतीने इथे बाही जी आहे ती तयार झालेली आहे. पाहू शकता, आपलं हे इतकं मार्जिन असतं. तर आता पहा, इथून पाहू शकता किती सुंदर बाही तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग. पुढच्या भागामध्ये दुसरी बाही पाहूया.